आपण आलोय गाणवड मित्रांनो. जो मायनीकडनं जो रोड येणार हायवे विट्याला जातो बघा मित्रांनो, हे हायवे. आणि मायनीकडनं आले तर मित्रांनो ह्या मंदिराच्या मागच्या साईडला मित्रांनो साज फीड्स आणि हँडवेअर आणि मित्रांनो खानापूर आणि मानखटाव भाग म्हणजे घाणवडमध्ये मित्रांनो असं कुठली बैलगाडीतली किंवा बैलाची कुठली वस्तू नाही अशी नाही. या दुकानात मित्रांनो असं कुठलं जिनस नाही बैलाचा की प्रत्येक गोष्टी इथं अवेलेबल आहे. आणि सरांनी मला वाटते गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी नवीन मार्केटमध्ये वस्तू आणल्या त्या ज्या म्हणजे बऱ्यापैकी ह्या भागात कुठं भेटत नाही त्या अशा वस्तू इथं भेटणार मित्रांनो बैलांना तुमच्या. आणि त्यासाठी आपण आलो मित्रांनो आपल्या पिस्तूलला पण नेऊया आणि त्याच्यासोबत बलवान नंदीची मेन शाखा म्हणजे पहिली शाखा गाणवडच्या ह्याच दुकानात पहिली शाखा मित्रांनो आपली. आणि त्या स्वरूपात मित्रांनो बघूया कुठलं मटेरियल आणलंय सरांनी बैलासाठी जिनस आणले बैलासाठी. बघूया सर कुठलं आणलंय पहिल्यापासून. सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बेंदूर. अगदी 1-4 दिवसावर बेंदूर या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण यासाठी जे बेंद्राला साहित्य लागते ते सगळं या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. नवीन ट्रेंडिंग विषय पण आपण ह्यावर्षी आपल्या जनावरांना सगळ्यांना इथं आणलेला आहे. तर शेंब्यात बघा प्रकार मित्रांनो. सुरुवातीचं शेंबे ही सर ही पहिल्या जुन्या काळापासून शेंबे ही कुठली शेंबी म्हणायची? ह्याला पितळी शेंबी म्हणायचं. आणि 5 फळा येते यात असं याला 5 फळ राहतात आणि एकदम मजबूत. ह्याला खाली पितळ येतं आणि याच्यामध्ये हे जरा कॉस्टली जातं. ह्याच्यामध्ये आपल्याला डुप्लिकेट म्हणजे प्लास्टिक शेंबी हे पण आपण अवेलेबल केलेले आहे. जरा ज्यांना शक्य नाही पण हीच पाहिजे अशीच त्यांना प्लास्टिक पण या ठिकाणी आहे बघा इथं अशी. ओके. प्लास्टिक पण ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर गोंडा ही मोरपीस शेंबी म्हणा ज्याला आणि 1 गोंडामध्ये येते. त्यानंतर याच्यामध्ये ही वासरासाठी पण चालणार. त्याच्यामध्ये बैलांसाठी ही 2 गोंडा येणार फुल साईज. त्याच्यानंतर आता ट्रेंडिंगला जी शेंबी आहे बसंती शेंबी म्हणून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 3 कलरची शेंबी आहे मित्रांनो. सगळ्या ट्रेंडिंगला ही शेंबी आहे. किती कलर आहेत बघा आणि दिसायला कसं दिसणार असं. दिसायला 1 नंबर. त्यानंतर ही एकच कलर ही पण एक कलर. त्याच्यामध्ये लाल कलर पण तुम्हाला भेटेल. आणि ही वासरासाठी 1 नंबर शेंबी दिसणार. बर. आणि ही त्याच्यानंतर ही पाटील शेंबी म्हणून आहे. पाटील ह्याच्यावरती पण तुम्हाला 1-2-3 कलर भेटून जातील. त्यानंतर ही बास्केट शेंबी म्हणून ही पण मोर शेंबीसाठीच अशीच आहे फक्त वेगळी थोडीशी. ह्याला फक्त 5 फळ येणार वर. अजून कुठे शेंबी? त्याच्यानंतर प्लास्टिक शेंब्या ही आता तुम्हाला मी जेवढी व्हरायटी दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक शेंब्या भेटणार म्हणजे कमी रेंजच्या पण शेंब्या तुम्हाला भेटणार. म्हणजे यात 2 प्रकार आहेत मित्रांनो. हे प्लॅस्टिक मध्ये पण भेटतं ही आणि स्टील मध्ये किंवा काय म्हणते त्याला ही कुठला आहे ही कॉस्टली जातं थोडं. ही कॉस्टली जाणार स्टील शेंबी म्हणायचं. ह्यात पण अजून भरपूर प्रकार आहेत का? हो. काय शिक्का येतं छत्रपती. त्यानंतर शिवाजी महाराजांचं एक आहे. त्यानंतर स्वस्तिक त्याचा एक कॉम्बो एक आहे. त्यानंतर असं पूर्ण विठ्ठल एक आहे. त्यानंतर ही नंबर तुम्हाला जे तुमचा नंबर आहे त्या नंबर प्रमाणे पण शिक्का आहेत. प्रत्येक नंबरचा आपल्याला सुट्टा शिक्का भेटणार. त्यानंतर छोटा विठ्ठल एक आहे. असं सगळं जे काय कॉम्बो मध्ये आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भेटून जाते. तर आता शेतकऱ्याचा खेळ आहे हो किंवा शेतकऱ्यांच्या बैलांचा सण आहे आणि माणूस बघत नाही सर की किती झालं बिल किंवा काय. आता अनेक गोष्टी प्रत्येकाचं कसं गावागावात प्रत्येक गोष्टी की माझा बैल चांगला तुझा बैल चांगला. आणि एक बरे खायला माणूस घरी किंवा कुठल्या गोष्टी आपण म्हणजे आपल्या लेकरा बाळाला कमी करतो पण बैलाला कमी करत नाही. कारण कसं असतं आज त्या दिवशी एकच दिवस असतो ते बैला असतं. असं काय म्हणजे फरक म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय वाप ठेवले तुम्ही काय म्हणजे सर 5% काय दुकानात 50% 25% म्हणजे दुकानात म्हणजे कपडे दुकानात वगैरे तुम्ही दहाव्याच्या दुकानात 5% का म्हणजे 5%च का देत आहे? नाही लोकांना कसं वाटतं माहिती आहे का कंड कासर म्हणजे एकदम साधा आहे असं वाटतंय पण एवढा त्रास होतो ही गोळा करताना मटेरियल भरपूर त्रास होते. कारण की ही तुम्ही वर आता बघ दाखवा ही सगळं हातावर तयार होते. कारण की जी क्वालिटी तुम्हाला जर पाहिजे असली तर आम्हाला सुद्धा तिथं त्या ठिकाणी त्यांना बसून अक्षरशः रात्र आम्ही घालवल्या हे मटेरियल गोळा करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही बघा असं ही शेंबी असं एवढं शॉर्ट मटेरियल आहे त्यातून पण मी तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट करून देतो. त्यामुळे कसं माहिती आहे का जास्त डिस्काउंट आपल्याला देता येत नाही.
म्हणजे ह्या मला डिस्काउंट द्यायचं पण 5% तर दिलाय. हा दिलाय दिलाय. तर मित्रांनो बघा 5% त्यांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आहेत त्या किंवा ह्या गोष्टी भेटत नाहीत त्या आणि अवेलेबल करायला मला वाटते प्रत्येकाला म्हणजे किती दिवसापासून तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये? मी आता महिना झालं ह्या म्हणजे या बेंदूर महिना राहिला होता त्यावेळेपासून मी अक्षरशः सांगतो यांच्या माग आहे बाबा मला ही वस्तू द्या ती वस्तू द्या प्रत्येक. आणि एवढा माल अजून इथं गोळा करून सुद्धा अजून काय काय म्हणजे कस्टमर असं आहे की आम्हाला ही नको आम्हाला ती पाहिजे. आता पुढच्या 4 दिवसात सुद्धा मग नाही त्यांना मला ऍडजस्टमेंट करून द्यावं लागते. बर असं आहे. म्हणजे 5%ची ऑफर आहे मित्रांनो त्यांच्याकडे. म्हणजे जी बिल होईल त्यातनं 5% ऑफर. कारण मी स्वतः म्हणलं सर काय सूट आहे का नाही आणि सरांनी 5% तरी सूट दिली मित्रांनो. आता त्याचबरोबर हे शिक्क झालं मित्रांनो. सर कलर मध्ये किती प्रकार आहेत आणि म्हणजे आता इथं भरण्यात आहे त्याचा आणि एक तुमचं परंतु किती प्रकार आहेत तुमचं? आता हे आता तुम्ही बघू शकताय कलर हा वॉटर बेस कलर आहे. इथं जर पोस्टर दाखवा इथं कपिला कंपनीने जे कलर काढलेले आहेत त्यातलं तुम्हाला सगळं कलर या ठिकाणी अवेलेबल भेटतील. त्यानंतर काही काही लोकांना असं असतंय की हा कलर त्यांना पसंत नसतो त्यासाठी या ऑइल पेंटमध्ये पण कलर आहे. त्याच्यामध्ये लाल त्यानंतर निळा आणि पांढरा असे 3 शेड आहेत त्यात. हे पण तुम्हाला कलर या ठिकाणी भेटून जातील लाल निळा पिवळा आणि ह्यात तुम्हाला पाहिजे ती भेटतील. हा आणि हा जो तुम्ही आता कलर हातात घेतलाय हा एवढा कलर रेअर आहे की तुम्ही विट्यात जर फिरून आला तर तुम्हाला हा कलर भेटणार नाही. एवढा कलर आता ट्रेंडिंगला आहे जास्त सगळ्यात ट्रेंडिंगला आहे. हो हो सगळ्यात ट्रेंडिंगला आहे. त्यानंतर हा पण कलर एकदम ट्रेंडिंगला आहे आणि हा पण काय आपल्याला माहितच आहे सोनारपाडा म्हणून हा पण ट्रेंडिंगला आहे विषय. मित्रांनो सोनारपाड्याचा सोन्याचा नावावर ब्रँड हा कलरच त्याचा आहे. आणि आता ही फडके जे वापरतायत सदाशिवगडचे हे पण हा कलर आहे बघा एकदम ट्रेंडिंग. बरं ही कलर आहेत मित्रांनो इकडं. आता कवडी माळ आहे ओरिजिनल कवडी माळ आहे त्याला. बर याच्यामध्ये 2 कलर तुम्हाला भेटतील एक ब्लॅक आणि एक रेड मध्ये भेटणार. त्यानंतर ही कोल्हापूर चाळ आहे असं आहे. आता ही बघा ट्रेंडिंग एकदम 3 लाईन 96 घुंगराचा म्हणजे चाळ येते. त्यानंतर ही बघा गुलाबीमध्ये. त्यानंतर ही वासरांसाठी आता ट्रेंडिंगला हा पण कंडा आहे बघा. त्यानंतर हा पण कोल्हापूर चाळ गुलाबी हा थोडा निळा आणि पिवळ्यामध्ये मिक्स आहे. त्यानंतर हे बोकंडे आता नवीन ट्रेंडिंगला आहे ते पण. बरं आता ही हाताने विणलं सर सगळं? हो ही सगळं हातावर तयार झालेली ही पूर्ण लाईन आहे नाही ही सगळी हातावर तयार झालेली. पुढचं कंड त्यानंतर ही कपिला कंपनी आता प्रो मध्ये काढलंय बघा मटेरियल. आपला जो कर्नाटक कंड आहे नाही ते जास्त करून खालच्या भागात मिळत होता म्हणजे कुठल्या भागात जत भागात त्यांचं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध होत नाही 3 फेऱ्यासाठी. त्यामुळे कंपनीनंच हे प्रो मध्ये कर्नाटक कंडी तयार केला आहे. त्यामध्ये हा गुलाबी एक कंडा त्यानंतर ब्लॅक आणि त्यानंतर इकडे काय बघा हिरवा आणि गुलाबी. आणि हा आता नवीन त्यांनीच कपिलवाल्यांनी प्रो मध्ये मटेरियल मध्ये काढलेला आहे बघा. बर 1 2 3 कलर येणार आहेत. त्यानंतर हे कवडी माळ आणि ती पलीकडचा पहिल्यापासून घुंगरू कंडा येणार. त्यानंतर या मोरक्यात म्हणजे तुम्हाला कुठली सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी मोरक्या भेटतील तुम्हाला. शी वेगळ्या म्हणजे पहिल्यापासून हो 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 शी दावी बिवी म्हणजे सगळे कसर रेग्युलर. आता कमरे हे मागच्या वर्षी जरा इथं माझ्याजवळ शॉर्ट मटेरियल होतं पण ह्या वेळेस आपण अवेलेबल केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 कलर भेटतील आणि वेगवेगळ्या रेटमध्ये. आता हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर भेटतील. हे एक सेट येणार असा हे पोटाला येणार आणि पुढच्या 2 पायात असं. त्यानंतर हा एक आहे कपिला कंपनीचा डायरेक्ट काढून दावा काढला ऑलरेडी बघा इथं काढलं. वेगळा वेगळा वेगळा. मित्रांनो ज्याप्रमाणे आपण सोन्या चांदीच्या दुकानात जातो आज असं वाटायला लागलं की खरंच बैलाच्या सोन्या चांदीच्या दुकानात किंवा बैलाला सोनं खरेदी करायसाठी आलोय असं वाटायला लागले. एवढं म्हणजे मस्त वाटतंय. त्यानंतर एकदम स्टँडर्ड एकदम टेंडर एकदम स्टँडर्ड बघा मटेरियल बघा काय क्वालिटीचं मटेरियल आहे. पायात बांधायचं खाली ना पायात ही पायात बांधायचं आणि पोटाला येणार. एकदम मऊ येते. हो हो एकदम मऊ एकदम टिकाव. त्याला धुतलं पूर्ण वॉशेबल आहे. तुमचं काम झाल्यानंतर धुवून ठेवायचं काय अडचण येणार नाही. बर हो. तर मित्रांनो आपण दररोज कासरा लावतोच बैलाला किंवा कासऱ्याशिवाय बैलाला म्हणजे ना बैला कासरा ही बैलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कासरा पाहिजेच बैलाला कारण
पण आता नवीन म्हणजे सणानिमित्त कुठलं कुठलं कासर आहे तुमच्याकडे? ही सगळं आता ट्रेंडिंग आहे बघा. ह्याच्यामध्ये हा कासरा, ह्याला कर्नाटकामध्ये पण ह्या कासऱ्याची आता जोरात डिमांड आहे बघा. आणि आपल्याकडे पण ट्रेंडिंगचा विषय आहे. आणि या कासऱ्याला इथं कडी अडकून पुढे ह्याला पागण लावायचं असते असं किंवा कडी. हा, कडी लावली तरी चालते किंवा पागण असं लावलं तरी चालते. त्यानंतर हे कंपनीचंच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 गोंडा, 2 गोंडा आणि 3 गोंडा, हे 3 गोंडा आहे बघा. इथे 2 गोंडा आणि 1 गोंडा असं पण ह्याच्यामध्ये येते कासरा डायरेक्ट. हा, कासरा डायरेक्ट येणार. त्यानंतर आता कंपनीनं आता हे काढलेलं आहे बघा, डायरेक्ट सगळ्या सकाळ. हो, डायरेक्टच आहे. हे तुम्ही डायरेक्ट नेऊन बांधू शकता. त्यानंतर त्याला असं गोंड येतात बघा. मागे याला एकाला 2 वाव कासरा येणार. एका ह्याच्यामध्ये 2 जोड्या राहणार. मित्रांनो बघायला भारी वाटते का नाही? हा, भारी वाटते बघायला. म्हणजे जेणेकरून कसं सगळ्यात ट्रेंडिंग कलर कॉम्बिनेशन फक्त बघायचं कासऱ्याचं. जे माझं मित्रांनो मुंबई, पुण्याला, दुबईला येतं किंवा बाहेर देशात येतं, त्या नसनी जरी आपल्याला बेंद्राला नाही आता आलं तर आपली ही बघा मित्रांनो. आणि ह्याच्यात आनंद आहे, बघण्यात आनंद आहे. आपलं म्हणजे जरी बैल आपल्या विषय घरी असला आणि आपण दुबईला असलो, मुंबईला असलो, बाहेरच्या देशात असू द्या, तर ती ही बघायला सुद्धा भारी वाटतं की आपण खरंच मार्केटमध्ये आलो, डी मार्केटमध्ये आलो, असं बैलांच्या डी मार्केटमध्ये आलो मित्रांनो. कलर कॉम्बिनेशन फक्त चेक करायला काय कसं कासऱ्याला क्वालिटी बघा. बरं, हे झालं मित्रांनो कासरा. आणि कासरा असतं आपण सगळं दाखवू शकत नाही. रेग्युलर आपल्याला जी कासर लागते ती सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटणार. रेग्युलर कासरा रेग्युलर सगळं टोटल. त्यामध्ये निळा असेल, पांढरा असेल, त्यानंतर आपला लाल असेल, निळा असेल, त्यानंतर आपल्या साध्या जनावर गायला, म्हशीला हे पण जे काही कासर लागतात ते सगळे अवेलेबल आहे. चला जर सर हे काय विषय आहे? हे आपलं बघा आता बो म्हणून आहेत. आपलं निकॅप जे लावतो आपण त्याच्यावर आता हे असं लावतात बघा. निकॅप. हा, त्याच्यामध्ये कलर फक्त चेक करा. बरं, कलर व्हरायटी बघा फक्त कलरची. एवढे कलर आपण ह्या वर्षी अवेलेबल केलेले आहेत. सगळं ट्रेंडिंग आणि फ्रेश कलर आहेत सगळं. सगळ्या ही ट्रेंडिंगला आहेत. हो हो, सगळे ट्रेंडिंगला आहेत. गुलाबी आणि बो चेक करा. काही काही जणांना ब्लॅक कलर नको असते बो सुद्धा, त्यामुळे आपण व्हरायटीमध्ये आपण म्हणजे हे काय काय नको मग हे बघा. म्हणजे ब्लॅक कलर म्हणजे चालत नाही काही काही जणांना, त्यामुळं प्रत्येक कलरमध्ये आपण भो केलेले. बरं, आता हे घुंगर पायातली सगळ्यात पैंजण म्हणून आहे. पैंजण पायातलं पैंजण. यात 3 लाईन येणार, 2 लाईन येणार, एक सिंगल लाईन पण येते. सिंगल लाईन बघा यात. त्याच्यामध्ये येलो कलर, पिंक कलर आणि ब्लॅक कलर पण अवेलेबल आहे. बरं, त्यानंतर ही तयार केलेलं आहे बघा, बैलांचंच आहे. ही पण 2 लाईन, त्याच्यामध्ये 3 लाईन आहे बघा इथं. ही 3 लाईन. हां, 2 लाईन आहे. वासरांवर चालते, ही बैलांना वापरलं तरी चालते. बरं, आवाज फक्त चेक करायचा. ही पण 2 लाईन. बघा. 2 लाईन मध्ये येते. हां, आणि ही काय स्टडी सर? हे आता पायातलंच आहे. आपण पायसल जे वापरतोय म्हणजे हे धागा जे काळा दोरा वापरतो मित्रांनो. काळा दोरा जे आपण वापरतोय की नाही, त्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लाल, पिवळा, त्यानंतर गुलाबी आणि ब्लॅक कलर हे पण अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर हे विणलेलं आहे बघा आता. हे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर भेटतील, एक गुलाबी भेटणार आणि हा ब्लॅक. एक गुलाब आणि ब्लॅक. हां, ओके. जाऊ आता काय तर मित्रांनो निकॅपमध्ये कुठलं कुठलं प्रकार आहेत सर आणि काय अवेलेबल आहे तुम्ही आपण थोडंसं दाखवू जे नसण्या. हे बघा शॉर्ट निकॅप आहे. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे, त्याच्यानंतर हा एक कलर येणार आणि तिरंगा. त्या शॉर्टमध्ये 3 कलर येणार. त्याच्यानंतर रेग्युलर आपलं वासरापासून ते पूर्ण सायदा ते बैलापर्यंत प्रत्येक साईज निकॅप तुम्हाला या ठिकाणी भेटले. याच्यामध्ये गुलाबी कलर, काळा कलर, पिवळा कलर आणि हा केसरी कलर हा पण अवेलेबल आहे. आणि हे एकदम आता ट्रेंडिंगला असणार निकॅप आहे बघा. सगळ्यात जाड. हां, सगळ्यात जाड आणि प्राईजला पण जरा कॉस्टली राहणार आहे, पण ट्रेंडिंग पण विषय आहे. मजबूत आहे. मजबूत आहे. मजबूत आहे. त्याच्यानंतर हे पण आता नवीन निकॅप आहेत बघा. याच्यावर नाद एकच बैलगाडा शर्यत असं लिहिलेलं आहे. याच्यावर बैला चित्र येणार आणि असं निकॅप येणार. याच्यामध्ये 2 कलर आहेत. ज्यांचा बैल काळा आहे त्यांच्यासाठी 1 नंबर आहे आता हे. ओके, एकदम उठून दिसणार. चला आता काय राहिलं? शाबूक बा कसा आहे हा सोडायची. हां, अजून मार्केटला नाही कुठं.
क्वालिटी चेक करा, कलर कॉम्बिनेशन बघा कसं आहे. बर. हां, याच्यामध्ये तुम्हाला साधा चाबूक, त्यानंतर घुंगरू चाबूक ही पण भेटेल. बर, ही इकडं आहे ना. हां हा लाकडी दांड्याचा पण आहे. हां, लाकडी दांड्याचा पण येणार, त्यानंतर स्टीलचा पण येणार. हां, आणि हे त्याच्यानंतर बघा मोरक्यात पण बघा, कलर कॉम्बिनेशन मोरक्याचं बघायचं. एकदम ट्रेंडिंगचा विषय आहे आत्ता. मोरक्या बघा. बर. त्याच्यानंतर एकदम स्टँडर्ड, एकदम कॉस्टली पण ही मुरकी जाते. आणि कलर बघा, बस आवाज बघा मुरकीचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर भेटतील, हा एक भेटणार आणि हा ब्लॅक. त्यानंतर आता कंपनीनं जे प्रो मटेरियल काढलेलं आहे त्याच्यामध्ये फ्लोरोसंटमध्ये मुरकी आहे बघा. कलर बघा, एकदम फ्रेश मटेरियल. त्याच्यानंतर हे पण कपेला कंपनीचं आहे. सगळे कलर आहेत यात, सगळे कलर तुम्हाला अवेलेबल होतील. बर. त्याच्यानंतर वासरासाठी पण कंपनीनं कलर हा कांटा काढलेला आहे बघा. कलर वासरासाठी, बघा. हां. हो. त्यानंतर ही जी मुरकी दाखवली त्याच्यातच ही एक मुरकी आहे. कलर बघा, कलर कॉम्बिनेशन बघा फक्त. त्यानंतर हा करंडाई कंडा. आणि ही वासरासाठी का? हां, ही वासरासाठी, लहान वासरांसाठी. बर, म्हणजे वासरांसाठी पण कंड आहे. बरं. त्याच्यानंतर आपल्या चपकाला जे वाद्या लागत आहेत त्या एक 2-3 कलरमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर शेळ्यांसाठी कंड भेटतील तुम्हाला, शेळ्यांचं पण मटेरियल आहे. त्याच्यानंतर घंटी असेल, सुट्टे घुंगरं असतील. त्याच्यानंतर हे कंड आहे. घंटे असतील. ही दोर आहेत. हां, शिव हे बघा वादीमध्ये मटेरियल बघा. हे तुम्हाला गळ्यातलं येणार. याच्यामध्ये चमड्यामध्ये तुम्हाला मुरकी पाहिजे असेल लहान वासरांची, त्यानंतर मोठ्या बैलांची पण अवेलेबल आहे. म्हणजे एकदम चमड्यामध्ये. हो. आणि सिंगल नुसती वादी पाहिजे असली, काही जण दृष्टीसाठी वादी बांधतात पूर्ण गळ्यामध्ये, तशी सिंगल नुसती वादी जर पाहिजे असली तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर हे पायातले दागे आहेत बघा. त्याच्यामध्ये ब्लॅक कलर, लाल टिपका, त्यानंतर गुलाबी. बर. हां, आणि पूर्ण लोकर येणार. काय लोकर? लोकर येणार. वेसन आपल्याकडं 0 नंबरपासून ते 16 नंबरपर्यंत वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याकडे या ठिकाणी वेसन अवेलेबल आहेत. कलर बघा फक्त. 16 नंबरपर्यंत आपल्याला या ठिकाणी कलर बघायला भेटतील आपल्याकडे बर. वेगवेगळ्या कलरमध्ये. त्याच्यानंतर मॅट. सर हे मॅट लबरी मॅट आहे का? हां, हे रब्बर मॅट येणार. 4 बाय 6.5 साईज येणार. सगळ्यात मॅट मध्ये लांब लांब तुमच्याकडे मॅटला न्यायची. मॅट पण आपलं बऱ्यापैकी आपण लांब लांब पाठवतो. ही एक मॅट आहे आपल्याकडे. त्याची काय गॅरंटी वॉरंटी मॅट? हो, ह्याची 1 वर्ष गॅरंटी राहणार. बर. हां, 4 बाय 6.5 साईज येणार ह्याची. त्याच्यानंतर हे एक दुसरं एक आहे फोमचं. ह्याच्यामध्ये 5 बाय 8 साईज येणार. बर. क्वालिटी यातली मोठी कुठली फोमचं आहे का ही? हां, फोम जरा मोठं राहते. 5 बाय 8 साईज येते. तुम्हाला हे लेलँड तुमची गाडी असू द्या, छोटा ते असू द्या, पिकअप असू द्या, सगळ्यात तुम्हाला मी ऍडजस्ट करून मॅट देणार. हां, फक्त तुम्ही स्वतः चेक करून बघा. बरं. आता ही शिंगाण बिंगाण असं बैल हे करू शकत नाही ना? हां, त्यासाठीच आपण हे खास तयार करून घेतलेलं आहे कंपनीकडे. म्हणजे तुम्हाला बाकीच्या फोमच्या मॅट लागणार आहे. पत्रीचा बैल जरी बांधला तरी त्याच्यावर प्रॉब्लेम येतो, पण हे आपलं मॅट एकदम आपण स्टँडर्ड क्वालिटीचं तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे पत्रीचा बैल जरी बांधलेला आहे ह्याच्यावर तर याच्यावर काय अडचण येत नाही. सगळ्यात महत्वाचं, फोमच्या मॅटला तुम्हाला कोणी सुद्धा गॅरंटी देणार नाही. आपण 6 महिन्याची गॅरंटी देतो. ह्याला फाटलं तुटलं काय जर रिप्लेस देणार जागेवर येऊन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बैलांचा खुराक पण आहे. बरोबर नंदी इकडे गज भरली त्या साईडला. आणि सर काय काय लोकांचं म्हणणं येते काय बलवान नंदी विषयी आमच्या? सगळ्यात महत्वाचं आता माझ्याकडे एकच आहे, बलवान नंदी फक्त आहे. आणि तुम्ही पण त्या गोष्टीला साक्षील आहे की आपण पोते आता किती घालवते. महिन्याला आपला आता 100-1 पोत्याचा टर्नओव्हर आहे, तुम्हाला माहितच आहे. आणि बऱ्यापैकी आता गाव आपण कव्हर करतोय. बेस्ट रिझल्ट आता वासरांना असू द्या, बैलांना असू द्या, सगळ्याला जबरदस्त रिझल्ट आहेत. अनेक दुकानात वेगवेगळी पुचुली सर, तुम्ही आपलं फक्त नाही, आपल्याला कसं माहित आहे का, आपल्याला ज्याचा रिझल्ट आहे त्याचाच आपलं फक्त ठेवतोय आपण, असा विषय. आणि आपल्याला म्हणजे स्वतः माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आपण जर सांगितलं समजून त्यांना तर 100% लोक आपल्याकडून खाते घेतात. पहिल्यांदा सुरुवातीला जर अडचणी आल्या, पण आता असा विषय आहे की माझ्याकडे वेटिंगला माणसं आहेत. समजा 1-2 दिवस जर गाडी नाही आली तर तुम्हाला सांगतो 5 ते 7 पोटाचं वेटिंग राहतं आपल्याकडे. असं एवढा आता म्हणजे ट्रेंडिंगला विषय चालू. स्वतः तुमचा बैल आहे, माझा बैल आहे, आपण घालतोय.
काय फरक वाटतोय तुम्हाला, काय फरक वाटतोय? नाही, माझ्या स्वतःच्या बैलाला नाही आपण म्हणजे खाद्य कुठलं घालत नव्हतो आणि मी स्वतः वैयक्तिक कुठलंच खाद्य वापरत नव्हतो, पण आपल्या बैलाला सुद्धा का नाही हे खाद्य वापरल्यापासून बऱ्यापैकी म्हणजे फरक पडला. बैलाची कात असेल त्यानंतर स्किनला पण बऱ्यापैकी फरक पडला. मरकी केस वगैरे होती ती पाग निघून गेली, बैलाला स्पीड फरक पडला. तळ असेल बैलाचा सगळ्यात म्हणजे पुढं रान काढणं असू द्या सगळ्याला म्हणजे फरक पडतोय. आणि बऱ्यापैकी असं नाही की आपल्यासारखीच लोक वापरतात. अनेक जे आता टॉपला नंदी आहेत ते सुद्धा या ठिकाणी हे खाद्य वापरतात. सगळ्यात महत्वाचं चांदण गोल्या ह्या भागातला आमच्याच गावातल्या स्टार म्हणायला लागेल. हो, स्टार असू द्या. म्हणजे कसं माहितीये का, आता त्या 2 वासरांनी तर महाराष्ट्रात नाव केलंच आहे. महाराष्ट्रात त्यांनी नाव केलं, आमच्या गावाचं केलं, त्यांचं झालं, शेटचं झालं, सगळ्यांचं झालं. पण हे खाद्य पण आता त्यांना चालू आहे. त्यानंतर कटरेवाडीत जाऊन असू द्या, बऱ्याच ठिकाणी लेंगरवाले आहेत, सगळ्यांचे आता म्हणजे ट्रेंडिंगला म्हणजे पळते वासरं ती सुद्धा. आणि स्वतः माझ्या इथं जर तुम्ही वैयक्तिक आला खाद्य न्यायला तरी सुद्धा आपण म्हणजे पुराव्यानिशी दाखवू शकतो की वासरं अगोदर काय होते, आता काय झाले ते वासरं आता किती पळते हे सुद्धा दाखवू शकतो आपण. म्हणजे पहिल्यापासून आज चांद गोल्याचे अनेक लोकांना वाटतं की त्यांच्या घरात पण आपण पूजा दाखवली आहे ती का नाही ती, पण चांद गोल्याला अनेक लोक म्हणतात योगा भाऊ आता माझा एकदम जवळचा मित्र आहे. बरोबर. परत शेट असू द्या मायनीचं विशाल शेट आणि प्रथमेश शेट वगैरे ती पण आपले मित्र आहेत म्हणून नाही, पण तुम्ही वहीवर तुमच्या दाखवू शकता की किती वेळा नेलं ती. आणि खरंच म्हणजे त्या वासरांना मी मानतो का तर मानतो. सगळ्यात महत्वाचं कसं माहिती आहे का, कस्टमर आपल्याला रिपीट आहे कस्टमर. ज्यांना रिझल्ट नाही तर ते माणूस डबल येतच नाही. एकाच बॅग मध्ये रिझल्ट घेतं परत आपल्याला फिरकत नाही. पण ह्याला आता माणसं वेटिंगला आहेत आपल्याकडे. गावापासून माणसं येतात ना इकडे. हो, सगळीकडे चालू आहे. मी तुम्हाला सांगतो हे खाद्य तुम्हाला इकडे कवटेमंगळापर्यंत आपण टाकतो हे खाद्य असं आहे. आणि आपण पुराव्यानिशी दाखवणार. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो इकडे पलूस कुंडल या साईडला पण आपलं खाद्य जाते बऱ्यापैकी. मी बनवतोय माझं खाद्य आहे, पण तुम्ही एवढं ठामपणे सांगताय सर. म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्याला लोक येतेच आणि सगळ्यांना इथं माहित आहे की आपल्या इथं या शॉपला बऱ्यापैकी लांब लांब गिरायक राहतं. आपल्या इथलं लोकलचं कमी असेल पण लांब लांबचं ह्या बाईटच्या द्वारे का नाही. सगळ्यात महत्वाचं तुमचं पहिलं अभिनंदन आहे की तुमची बाईट जर पडली तर सेटअप लागला नव्हता. त्यावेळेस एक तडसर वांगेचं गिरायक येऊन गेलं, ते पण लांबनं झाले. इथनं नाही म्हणलं तर 25-30 किलोमीटर अंतर आहे, पण तरी सुद्धा येऊन आपल्याकडे खाद्य. मी तुमची जाहिरात करतोय किंवा तुमचं करतोय, तुम्ही माझं बलवानंदी ठेवलंय किंवा तुमची माझी ओळख आहे, परंतु मी चुकीच्या गोष्टी समर्थन नाही करणार कधी. नाही, बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की विश्वासू माणूस आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की सर गांडवड सर आहे, खरंच विश्वासू माणूस आहे. बरोबर. म्हणजे 2 नंबर माणूस नाही. बरोबर. आणि मला वाटतं की मित्रांनो 100% तुम्हाला इथं मी गॅरंटी देऊ शकतो. माझ्या पोत्याची ज्याप्रमाणे ती गॅरंटी देत होतं त्याप्रमाणे ह्या माणसाची गॅरंटी देऊ शकतो. आणि माल आणण्यासाठी भरपूर कष्ट केले सर. आणि 100% म्हणजे बैल मालक किंवा माझं एकच मत आहे की सर्वसामान्य लोक आहेत त्यांना आलं तर कमी जास्त करून म्हणजे कमी करून माल द्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला सांग म्हणजे काय माहिती आहे का, तर आपल्याकडे मोठी तर राहायचं आपल्याला काही विषय नाही, पण आपल्याला नाही आपल्याकडे बघून आपली सर्वसामान्य आहे की नाही ती सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे. अनेक वासरं अशी आहे की नाही, अंधारातली वासरं आहे ती आपल्या इथं आल्यावर काय होतंय, समजा एखादा बैल चांगला पळतोय किंवा एखादं वासरू चांगलं पळतंय, आपण म्हणजे थोडंफार नियोजन पण आता करतोय. त्यामुळे कसं माहिती आहे का, ती सुद्धा आपल्याकडे एवढे विश्वास ठेवते की नाही, पण आपण कोणाच्या मध्ये 1 रुपया खात नाही किंवा काय नाही. जे काय आहे ते मालकात करून देतोय. आणि महत्वाचं जर नियोजन चांगलं झालं की नाही ती सुद्धा आपल्यावर खुश होते. ती सगळ्यात मध्ये आपल्याकडे म्हणजे कस्टमर पण राहते बऱ्यापैकी. असा आहे, विश्वास महत्वाचा आहे. तर मित्रांनो बघा, सरांचा स्वभाव तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कळलं. मी सांगण्यापेक्षा जी दुकानात आलीत ना त्यांनी कमेंटमध्ये सांगावं या माणसाचा स्वभाव कसा आहे. आणि मी पहिल्यापासून येतो यांच्यापाशी आणि वैयक्तिक आता मी सुद्धा इथनंच खरेदी करून घेऊन जाणार आहे. आणि लोकांना वाटेल की असं तसं दानाभाव घेऊन जातं, खरेदी करून घेऊन जाणार आहे. तर आपल्या पिस्तूलचं बघा कसं आहे नियोजन. आणि बलवान नंदी सोबत, बलवान नंदीची पहिली शाखा आहे आपली मित्रांनो ह्या माणसं. आणि कसं चुकीच्या गोष्टीला हे माणूस समर्थन करत नाही कधीच. आणि बलवान नंदीचा रिझल्ट तुम्हाला मी ज्याप्रमाणे सर गॅरंटी दिली त्याचप्रमाणे हाय का चालू मला सांगा काय बदल वाटत नाही. बरोबर आहे. आता म्हणजे कसं माहिती आहे का, तुमचं पण साथ देत आहे त्यात आणि तुम्ही पण क्वालिटी देताय म्हणून आता आपले म्हणजे आपल्याला जरा हे झालं. पण इथली मी काय जर 3 जर म्हणजे बोलवले असते त्यांनी सुद्धा सांगितलं असतं रिझल्ट काय आहे. कारण ती सुद्धा म्हणते की खरंच बाबा ह्याला करंट आहे का तर आहे. आणि बैलाचा आतनं जी म्हणजे करंट वाढवते ती हे आपल्या खाद्यात आहे. नुसती जाडी नाही आपल्याकडे. नाही तेच महत्वाचा विषय आहे. काय आता तुम्हाला बऱ्यापैकी सांगतो, इकडे पाणी फिरलेलं आहे, टेम्पोच वगैरे पाणी बऱ्यापैकी फिरलेलं आहे, त्यामुळं माणसाकडे बोललं आहे. त्यामुळं बैल पहिल्यापासून तयार आहे ती. काय माणसाचं असं म्हणणं आहे की आमचा बैल तयार आहे, तुमचं खाद्य असं काय काम करतंय का आतनं करंट वाढवते, हे महत्वाचं आहे. आणि आपल्या खाद्यात तीच आहे, रग वाढत्या आतनं म्हणजे करंट वाढतोय, वासरू फ्रेश राहते आणि स्टेबल महत्वाचं. आणि महत्वाचं कसं माहिती आहे का, काय वासर माझ्याकडे अशी आहे ते आदत वासर
त्यांचं असं पोट वगैरे पण असं मोठं होतं. हम्म. पण आपलं खाद्य घातल्यापासून असं पूर्ण असं फ्लॅट झाली वासरं. हम्म. आणि रनिंग बिनिंगला पण त्यांचा आता बऱ्यापैकी म्हणजे फरक पडला. वासरं म्हणजे जास्त असं म्हणजे काय म्हणतात त्याला रागानं पळायला लागली. ओके, असं चला विषय. मित्रांनो अवश्य भेट द्या मित्रांनो. 100% तुम्हाला इथं 100% सर माझी एक विनंती आहे की मी आलोय ह्या बदल्यात तुम्ही माझ्या सबस्क्रायबरना किंवा माझ्या मित्रांना माझ्या भावांना आलं कोण तर 100% तुम्ही सूट द्या हीच आमची विनंती राहील. 100%. आणि तुमचं नाव सांगून आला तर 100% त्याला सूट भेटणार का तर भेटणार. त्याचा काय विषय नाही. आणि आपला आता कसं माहिती आहे का घरातला संबंध आहे त्यामुळे आपल्याला काय 2 नंबर काय करायचं नाही. बरं. समजा लांब कोण आला तरी आपण त्याला सूट देणारच. त्याचं एक नाश्त्या पाण्यापुरतं जर आपण पैसे कमी करणार एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. बरं सगळ्या मित्र आणि जरी तुमचं कस्टमर सगळ्याला तुम्ही सूट द्या. हो. शेतकऱ्याचा खेळ आहे आणि बरोबर. शेतकऱ्याच्या बैलांचा सण आहे बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सर. 100% धन्यवाद. धन्यवाद.